वेलकम टू गायरस एज्युकेशन. 12वी सायन्स स्टेट बोर्डसाठी आता आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. वेव्ह मोशन म्हणजेच तुमच्या चॅप्टरचं नाव इथे पुस्तकामध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्हज अशा पद्धतीने आहे. सो गेल्या सिलेबसमध्ये इथे हा चॅप्टर वेव्ह मोशन व स्टेशनरी वेव्हज अशा दोन भागात विभागलेला होता. आता तो सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या नावाखाली इथे आलेला आहे. सो हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपल्याला 11वी सायन्समध्ये वेव्ह आणि वेव्ह मोशनचं बेसिक दिलेलं होतं, तर ते आपण थोडंसं रिवाईज करणार आहोत. वेव्हजच्या बद्दल काही स्पेशल पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. सो मित्रांनो, लास्ट इयर आपण बघितलं का वेव्ह ज्याला आपण एक डिस्टर्बन्स असं म्हटलं, राईट. सो वेव्हची जर बेसिक डेफिनेशन बघितली तर व्हॉट इज वेव्ह असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर सिंपल इट इज अ डिस्टर्बन्स दॅट passes through the medium or without medium, and the major intention of such a disturbance is to carry energy with it. So तो असा डिस्टर्बन्स स्वतःबरोबर एनर्जी घेऊन तो पुढे जात असतो, म्हणजे एनर्जी तो ट्रान्सफर करत असतो, राईट. त्याला आपण वेव्ह म्हणतो. मग या वेव्हचे अनेक प्रकार आपण लास्ट इयर शिकलो, राईट. आपल्या जर आजूबाजूला बघितलं तर आपण वेव्हचे मेकॅनिकल वेव्हज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज हे प्रकार आपण जनरली बघत असतो. मग आता याला एक ब्रॉड क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. सी मित्रांनो, वेव्ह ज्यावेळेस एखाद्या मटेरियल मीडियममधून जाते, पर्टिक्युलरली मेकॅनिकल वेव्ह, तर त्यावेळेस त्या मटेरियल मीडियमचे पार्टिकल व्हायब्रेट होतात. अँड व्हाईल व्हायब्रेटिंग व्हॉट दे डू, दे ट्रान्सफर एनर्जी अँड मोमेंटम टू द नेबरिंग पार्टिकल अँड देअर बाय ट्रान्सफर्स द एनर्जी इन द फॉरवर्ड डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ वेव्ह. सो हे बेसिक कन्सेप्ट आहे वेव्हच्या मागचं. मग आपल्याला वेव्ह मोशन का शिकायची? सो त्याचे अनेक कारणं आहेत, राईट. कारण आपल्या आजूबाजूला जे निसर्गात वेव्हज आहेत ते आता आपल्याला स्टडी करायच्याच आहेत, त्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला काढायचे आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण ही वेव्ह मोशन आपल्या स्वतःच्या काही ॲप्लिकेशन्समध्ये यूज करायला जातो त्यावेळेस आपल्याला त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज, त्याचे बेसिक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स माहीत असणं गरजेचं आहे. मगच आपण त्याच्यात काही मॉडिफिकेशन, काही अल्ट्रेशन करून आपल्याला पाहिजे ती वस्तू बनवताना, इक्विपमेंट बनवताना, मशिनरी बनवताना त्यामध्ये ते आपण इनकॉर्पोरेट करू शकतो, ठीक आहे. सो बेसिकला आपण बेसिकमध्ये एक्झॅक्टली काय बघायचं आहे हे अगोदर लक्षात घ्या. सी बेसिक डेफिनेशन इज नाव क्लिअर टू यू. वेव्ह इज नथिंग बट सिम्पली अ डिस्टर्बन्स विच पासेस थ्रू द मीडियम अँड व्हाईल पासिंग थ्रू द मीडियम इट कॅरीज एनर्जी विथ इट, ठीक आहे. सो ब्रॉडली वेव्हज आर क्लासिफाईड ॲज ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्हज ऑन द बेसिस ऑफ द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये तुमचा पार्टिकल परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह व्हायब्रेट होत असतो आणि लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये तो पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह व्हायब्रेट होत असतो. सो हे झालं ऑन द बेसिस ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन. मग आता मीडियमच्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवर देखील वेव्हचे दोन प्रकार पडतात. एक मेकॅनिकल वेव्ह, ज्या वेव्हला जर पास व्हायचं असेल फ्रॉम द पॉईंट ऑफ सोर्स ऑर फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट, इट कंपल्सरी रिक्वायर्स द मटेरियल मीडियम, द इलॅस्टिक मटेरियल मीडियम. मग त्या मटेरियलच्याही काही स्पेशल प्रॉपर्टीज असायला हव्या, ठीक आहे. आणि दुसरी एक वेव्ह असते जिला मटेरियल मीडियमची किंवा कशाची गरज पडत नाही, ती व्हॅक्यूममधून देखील पास होऊ शकते. अशा वेव्हला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो. आता अगदीच उदाहरण द्यायचं ठरलं तर मेकॅनिकल वेव्हचं फेमस उदाहरण म्हणजे आपली साऊंड वेव्ह, इट इज अ मेकॅनिकल वेव्ह. आणि लाईट वेव्ह इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, राईट. मग वेव्ह मोशनचे जर आपल्याला मॅथमॅटिकल आस्पेक्ट शिकायचे असतील तर आपल्याला वेव्हचे पॅरामीटर्स शिकणं गरजेचं आहे. सो ह्या लेक्चरमध्ये आपण ते पॅरामीटर्स थोडक्यात समजून घेणार आहोत, राईट. सो तत्पूर्वी तुमच्या 12वी सायन्सच्या पुस्तकात सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी त्याने काही प्रश्न विचारले, जस्ट टू रिकॉल युअर नॉलेज ऑन दी वेव्ह मोशन. कारण 8वी 9वी पासून ही फिनॉमिनन चालू होतात, 11वीला त्यावर एखादा चॅप्टर असतो. मग आपण हे प्रश्नाचे उत्तर रिकॉल करताना बरंचसं जे बेसिक आहे ते कव्हर व्हायला मदत होतं. लाईक द फर्स्ट क्वेश्चन आस्क इन युअर बुक इज व्हॉट इज वेव्ह मोशन. सो सिम्पली इट इज द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह इन अ particular direction, it is movement of wave in a particular direction, and wave is nothing but the disturbance. So you can say wave motion is nothing but the propagation of disturbance through the given medium to transfer the energy, right. ऊर्जेचं ट्रान्सफर करण्यासाठी एखाद्या माध्यमामध्ये जो तरंग निर्माण होतो त्याला आपण वेव्ह मोशन म्हणतो. लाईक यू मस्ट हॅव सीन वेव्हज ऑन दी स्ट्रिंग, वेव्हज ऑन दी वॉटर सरफेस, राईट. सो ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ वेव्हज, राईट. त्यानंतर त्याने दुसरा प्रश्न विचारला व्हॉट इज वेव्ह पल्स.
सो मित्रांनो, वेव्ह मोशन आणि वेव्ह पल्स याच्यात एक फरक आहे, लक्षात घ्या. सी, वेव्ह मोशन मध्ये पिरियडिसिटी असते. इट इज पिरियडिक थिंग, राईट? So it passes continuously through the medium, right? As long as the medium is there, it passes continuously through that medium, and while passing, it repeats itself after certain interval of time as well as the space. So it is doubly periodic phenomenon. Whereas wave pulse is quite different thing, right? It is a you can say it is a wave form. It is a non-periodic wave form, mainly characterized by a crest with large amplitude, right? तर त्याला आपण वेव्ह पल्स म्हणतो, का जो नॉन पेरिडिक असतो आणि तो मेनली बिकॉज ऑफ शॉक और बिकॉज ऑफ सम इम्पॅक्ट तो प्रोड्यूस झालेला असतो. सो तो एका काही काळापुरता तयार होतो आणि त्याचं जर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इट इज नॉन पेरिडिक ऑब्झर्व ऑन अकाउंट ऑफ इम्पॅक्ट और सडन इफेक्ट. इट इज सडन इफेक्ट. सो त्याला आपण वेव्ह पल्स म्हणतो, राईट? आता यानंतर पुढचा प्रश्न त्याने विचारला, व्हॉट आर दी कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. आता वेव्हच्या कॉमन प्रॉपर्टीज काय आहे मित्रांनो? सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी की वेव्ह इज अ डिस्टर्बन्स विच पासेस थ्रू द मीडियम, अँड व्हाईल पासिंग थ्रू द मीडियम इट ट्रान्सफर्स एनर्जी अँड मोमेंटम. इट नेव्हर ट्रान्सफर्स पार्टिकल और द मटेरियल ऑफ मीडियम फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. एखाद्या माध्यमातून ज्यावेळेस वेव्ह जाते, पर्टिक्युलरली मेकॅनिकल वेव्ह, इट डझंट ट्रान्सफर द मॅटर, राईट? तो मॅटर ट्रान्सफर होत नाही. पार्टिकल ओनली व्हायब्रेट्स अबाउट देअर मेन पोझिशन. दे डोंट चेंज देअर प्लेस, दे डोंट चेंज देअर पोझिशन, राईट? सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. Then another common property of any wave is it transfers energy with itself, right? Then specifically if we divide the waves as a transverse and longitudinal waves, then we can have several properties. Like transverse waves passes only through solids and on the surface of liquids. Like water waves, these are the transverse wave observed on the surface of the liquid surface, water surface only. तशी लॉन्जिट्युडनल वेव्ह ती तुमच्या हवेतून जाऊ शकते, लिक्विडमधून जाऊ शकते, त्यानंतर तुमची ती सॉलिडमधून जाऊ शकते. दिस इज ऑल्सो अ प्रॉपर्टी ऑफ वेव्ह. बट बिसाइड्स इट सर्टन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज लाईक वेव्ह हॅज अ वेव्ह लेंथ, देन वेव्ह हॅज अ velocity, wave has a period, wave has a frequency. These are also very important properties of wave. Then again amplitude of wave, it is also an important property. ठीक आहे. सो ह्या सगळ्या वेव्हच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे डिस्कस करता येतील. आणखी कॉमन प्रॉपर्टीमध्ये जर बघितलं तर सर्टेन वेव्स लाईक लॉन्जिट्युडनल वेव्स when they passes through the medium, they changes the pressure and density like properties of medium, whereas the transverse wave when passes through the medium they don't change the properties of medium like pressure and density. Then again what we can say about the like phenomenon like wave related phenomenon like polarization or you can say this superposition concept. सो ऑल दीज आर नथिंग बट द प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. ठीक आहे. सो ते आपण वन बाय वन त्या टॉपिकला परत डिटेलमध्ये जाऊ शकतो. पुढचा त्याने प्रश्न विचारला होता का व्हॉट आर मेकॅनिकल वेव्स. सो सिम्पली द वेव्स विच रिक्वायर्स इलेस्टिक मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन आर कॉल्ड एज मेकॅनिकल वेव्ह. सो लॉन्जिट्युडनल वेव्स आर मेकॅनिकल वेव्स. देन सर्टेन ट्रान्सवर्स वेव्स लाईक वेव्स प्रोड्यूस on the string or waves produced on the surface of water or certain waves passing through the solids, they are also mechanical waves. So most important thing about mechanical wave is it requires material medium, rather elastic material medium, so that it will have certain inertial properties like it should regain certain its shape and size and all when the wave passes through it, right? So त्या elastic properties त्या material medium मध्ये असायला हव्यात, and then only mechanical waves can pass through such a mediums, right? Then what are electromagnetic wave? So the waves which comes out because of the electric and magnetic fields, right? So those are called as electromagnetic wave. आपण लास्ट इयर 11th मध्ये लास्ट चॅप्टर शिकलो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हवर, का ज्या वेव्ह अल्टरनेट इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डमुळे तयार झालेल्या असतात त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो. हे फील्ड एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात आणि दे प्रोड्यूस ईच अदर व्हाईल प्रोपोगेटिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन. So such a wave don't require any material medium for their propagation. They can even transfer through the vacuum also, right? यात मेनली एक्झाम्पल येतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं, आपल्या लाईट वेव्ज आहेत, अँड देर आर सो मेनी एक्झाम्पल्स विच आर गिवन इन द बुक ऑफ 11th सायन्स लाईक एक्स रेज, गॅमा रेज अँड ऑल.
ठीक आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या बाबतीत इम्पॉर्टंट गोष्ट काय लक्षात ठेवायची की तिचा जो स्पीड आहे दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंद, जो आपण लाईटचा स्पीड देखील कन्सिडर करतो. त्यानंतर पुढचा त्यांनी प्रश्न विचारला का हाऊ मेकॅनिकल वेव्ह डिफरंट फ्रॉम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो मेकॅनिकल वेव्ह कॅन बी ऑफ 2 टाइप्स, ट्रान्सव्हर्स अँड लॉन्जिट्युडनल, whereas the electromagnetic waves are only transverse waves. That is first difference. Secondly, mechanical waves requires elastic material medium for their propagation, whereas these electromagnetic waves, they do not require any medium for their propagation. They can transfer through vacuum, they can transfer through medium, or that is the basic difference, right? Thereafter, electromagnetic waves, they are made up of alternate electric and magnetic field. So those electric vectors vibrate in electromagnetic waves perpendicular to the direction of propagation of wave. Whereas in case of mechanical wave, when the wave passes through the material medium, the particle of medium vibrates perpendicular or in the direction of the wave. And while vibrating, it does not change its position. It doesn't go anywhere, or it doesn't carry the energy with it. It only transfers energy to the neighboring particle on account of vibration, right? So that is the basic difference between mechanical and electromagnetic wave. Then what are sound waves? Last question. आता साऊंड वेव्ह काय आहेत मित्रांनो? आपण जो आपला आवाज आहे, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, राईट? आणि when it produces when there is certain vibration or something like that. So transfer of sound takes place in the form of waves, particularly mechanical waves, आणि त्यातल्या त्या कुठल्या असतात? त्या लॉन्जिट्युडनल वेव्ह असतात. So sound waves are longitudinal waves that passes through certain medium. मग आपण या साऊंडची व्हेलॉसिटी काढली युजिंग न्यूटन्स फॉर्म्युला, देन लॅपलास फॉर्म्युलाने त्याचं करेक्शन केलं, देन वी हॅव कॅरीड आउट डिफरंट एक्सपेरिमेंट्स ऑन साऊंड. सो साऊंड वेव्ह कॅन शो फिनॉमिना लाईक डॉपलर इफेक्ट अँड ऑल, ते आपण ऑलरेडी बघितलं, त्याचं रिफ्लेक्शन होतं, इको. सो दीज आर ऑल दी फिनॉमिना असोसिएटेड विथ द साऊंड वेव्ह. सो ह्या 8-9 प्रश्नामधनं आपलं कुठंतरी एक बेसिक कव्हर झाले. Now, before going in detail of the chapter, because your next important topic in this chapter is progressive wave. So, before going to progressive wave, let us understand certain other properties of wave, like what is wavelength, then what is crest and trough, the terminology and certain physical properties associated with the wave. So, what I will do, I will draw certain waveforms for you, like particularly transverse wave and longitudinal wave. So, मित्रांनो, transverse wave, whether it is mechanical or whether it is electromagnetic, त्याच्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की मटेरियल पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे ते परपेंडिक्युलर असतं टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. समजा वेव्ह ह्या दिशेने चाललेली आहे हॉरिझॉन्टल, आणि पार्टिकल असा व्हायब्रेट होत असेल परपेंडिक्युलर, मग जो वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल, जी वेव्ह तिला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणू. मग तिथे एक वेव्ह फॉर्म जर बघितला ना मित्रांनो, सो इट इज समथिंग लाईक दिस. नो, सो दिस इज द waveform of transverse wave, which consists of alternate, हा जो फुगलेला भाग आहे याला आपण क्रेस्ट म्हणू, आणि हा जो खोलगट भाग आहे याला आपण ट्रव म्हणू. सो ट्रान्सव्हर्स वेव्ह मेनली कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रव अरेंजमेंट, राईट? अँड दी वेव्हफॉर्म रिपीट्स आफ्टर सर्टेन इंटरव्हल ऑफ टाइम. मग तो जो असतो टाइम, हा कम्प्लीट एक वेव्हफॉर्म कम्प्लीट करायला लागलेला जो वेळ आहे, यू कॅन से द ऑसिलेशन इन सच अ केस, बिकॉज हे ऑसिलेशन मध्ये आपल्याला ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. सो ह्याला लागलेला जो वेळ आहे दॅट इज वन कम्प्लीट सायकल, दॅट इज टाइम पिरियड ऑफ वेव्ह. मग पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर हा वेव्ह फॉर्म तुम्हाला या पद्धतीने रिपीट होताना दिसेल, राईट? सो दिस इज सम इम्पॉर्टंट थिंग अबाउट द ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता यामध्ये मित्रांनो 2 सलग येणाऱ्या क्रिस्टमध्ये सारखेपणा काय असतो माहिती का, किंवा 2 सलग येणाऱ्या ट्रवमध्ये त्या ठिकाणचा जो पार्टिकल आहे त्याची जी फेज ऑफ म्हणजे व्हायब्रेशनची जी फेज आहे ती सेम असते. म्हणजे द पार्टिकल्स at the successive crest or at the successive trough, they are in the same state of vibration. त्याची स्टेट ऑफ व्हायब्रेशन सारखीच असते. लाईक या ठिकाणचे पार्टिकल दोघंही वरच्या दिशेने मॅक्झिमम अँप्लिट्यूडला आहे, आणि या ठिकाणचे खालच्या दिशेने मिनिमम अँप्लिट्यूडला आहे किंवा निगेटिव्ह साईडला आहेत ते. सो मग हे जे डिस्टन्स आहे बिटवीन 2 सक्सेसिव्ह क्रिस्ट or between 2 successive trough or between 2 particles which are in the same state of vibration, त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. ठीक आहे. सो वेव्हलेंथची डेफिनेशन काय? द डिस्टन्स बिटवीन 2 particles which are in the same state of vibration is called as wavelength, right? किंवा द डिस्टन्स बिटवीन, in case of transverse wave, 2 successive crest or 2 successive trough is called as wavelength. It is simply a distance, that is why the unit is meter and all.
सो आता इथे एक कम्प्लीट वेव्ह फॉर्म कम्प्लीट करायला किंवा पुन्हा त्या स्टेटच्या पार्टिकल पर्यंत यायला वेव्हला जो पिरियड जो टाइम लागतो त्याला म्हणतो आपण पिरियड. वेव्ह मोशन इज अ पिरियडिक मोशन, याचं मी डोक्यात फिक्स करून ठेवा. सो पिरियड म्हणजे काय? टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन, दॅट इज पिरियड. और अदरवाइज व्हॉट वी कॅन से, द ड्युरेशन बिटवीन टू पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, त्याच्यामधलं जो ड्युरेशन येते. कारण अगोदर हा व्हायब्रेट होईल, वेव्ह प्रोपोगेट होईल आणि मग टी टाइम नंतर तुम्हाला हा सेम फेजने सेम स्टेटने व्हायब्रेट होताना दिसेल. सो त्याला आपण टी म्हणतो, टाइम पिरियड. मग इथं लक्षात येईल मित्रांनो का एका टाइम पिरियडमध्ये पार्टिकल किती डिस्टन्स वेव्ह किती डिस्टन्स कव्हर करते, लॅम्बडा इतकं. मग आपण बेसिक डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटीकडे जाऊ. सो वी नो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम. ठीक आहे ना. सो here we can write distance covered is lambda and time is time period. So this is velocity of wave. And simply again we have a relation, frequency is equal to 1 by t. Therefore v is equal to n lambda. This is very important relation in wave motion. So velocity of wave is n into lambda, where n is frequency, that is number of waveforms which can be observed in the unit time. So these are the basic mathematical term about any wave we have learned for the transverse wave. आता असंच आपण longitudinal wave ला शिकू शकतो. See, longitudinal wave's खासियत काय? It is a mechanical wave particularly, and in this wave the particle of medium vibrates parallel to the direction of propagation of wave. Like particle vibrates like this and the wave direction is like this. Now since this is a mechanical wave, it compulsory requires a material medium for the propagation, and while transferring the wave the particle vibrates parallel to the direction of wave. The effect seen in the medium is medium get divided into alternate, the region where the particles are very close or the material is very close, and the region where they are rarely spaced. Such regions are called as compression and rarefaction. So longitudinal wave ज्यावेळेस मटेरियल मीडियम मधून पुढे जात असते त्यावेळेस मीडियम कॉम्प्रेशन आणि रेरिफेक्शन अशा स्वरूपात डिवाइड होतं. आपण त्याला डायग्रामॅटिकली असं रिप्रेझेंट करू शकतो. जिथे लाईन्स जवळ आहे ते कॉम्प्रेशन आणि जिथे लाईन्स थोड्या लांब गेलेले आहेत ते रेरिफेक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रेरिफेक्शन. सो when the longitudinal waves passes through the medium get divided into alternate compression and rarefaction. Now here the points in the successive compression or the points in the successive rarefaction, they show the same state of vibration. They show the same state, same phase you can say. Then the distance between such two consecutive compressions or two consecutive rarefactions is called as wavelength. आणि कॉमन मध्ये दोघांमध्ये कॉमन डेफिनेशन काय आहे? द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स विच आर इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, राईट? सो दॅट इज कॉल्ड एज वेवलेंथ. बाकी मग टाइम पिरियड इज ऑल्सो सेम थिंग. डिस्टन्स टाइम टेकन बाय द वेव टू कंप्लीट वन वेवलेंथ डिस्टन्स और द टाइम taken by the particle to complete one vibration is called as time period, and number of vibrations or number of crest or rarefaction passing in unit time, that is called as frequency. So his relation इथे valid होती, right? So these are the basic things about the basic mathematical or physical quantities with respect to the wave motion. So mainly आपल्याला wave motion शिकताना wavelength, frequency, then time period and velocity of wave ह्या महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या. नाउ लेट अस टॉक अबाउट द एम्प्लिट्यूड. आता वेव्ह मोशन मध्ये आपण महत्वाचा मुद्दा काय बघितला की वेव्ह इज अ डिस्टर्बन्स दॅट पासेस थ्रू द मीडियम, अँड व्हाईल पासिंग थ्रू द मीडियम व्हॉट हॅपन्स, द पार्टिकल ऑफ मीडियम व्हायब्रेट. सो व्हायब्रेटरी मोशन इंडिव्हिज्युअल पार्टिकल मध्ये वेव्ह काय करते, प्रोड्यूस करते. आणि व्हायब्रेशनची सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे का पार्टिकल मीन पोझिशन भोवती टू अँड फ्रो मोशन करतो. आणि असं करत असताना तो एक्स्ट्रीम अप, एक्स्ट्रीम डाऊन किंवा एक्स्ट्रीम राईट, एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशनला जाऊन तो परत येत असतो. मग ती जी एक्स्ट्रीम पोझिशनचं जे अंतर आहे किंवा त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजे तेच ॲम्प्लिट्यूड कशाचं असतं, वेव्हचं ॲम्प्लिट्यूड असतो. सो नाव वी हॅव पॅरामीटर्स ऑफ वेव्ह लाईक ॲम्प्लिट्यूड, देन पिरियड, फ्रिक्वेन्सी, velocity, wavelength, and obviously phase is also there, right? So this wave motion is governed by the mathematical equations which contains again the sine and cosine functions, right? आता ह्या ज्या वेव्ह मोशन असतात ज्या पिरियडिक असतात, राईट? वेव्ह पल्स डझंट कंटेन सच because they are non-periodic. But the periodic wave motion, if we derive the equations of such a wave motion,
यू विल गेट अगेन साइन अँड कोसाइन फंक्शन इन द इक्वेशन्स ऑफ वेव्ह मोशन. त्यामुळे जे ऑसिलेशन मध्ये आपण शिकलेलो आहोत तो फंडा आपल्याला इथे कामा येणार आहे. मग याच्या व्यतिरिक्त आता आणखी डिफरन्सेस आपण 11वीच्या पुस्तकातून बघू शकतो का ह्या वेव्हचं पोलरायझेशन करता येतं, ह्या वेव्हचं पोलरायझेशन करता येत नाही. ही वेव्ह मटेरियल मीडियममध्ये काही प्रॉपर्टीज चेंज करत नाही, ही करते. अँड इफेक्ट्स ऑफ अदर थिंग्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 11वीतून एकदा रिकॉल करावं लागतील टू स्टार्ट दी चॅप्टर. सो दिस इज व्हॉट इज गिव्हन इन युअर इंट्रोडक्शन ऑल्सो. सो एक इंट्रोडक्शनवर हे 8 प्रश्न जे कॅन यू रिकॉलमध्ये दिलेले आहेत त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगितले. ट्राय टू राईट शॉर्ट आन्सर्स ऑन दॅट अँड ऑल्सो राईट सर्टन अदर क्वेश्चन्स लाईक व्हॉट आर ट्रान्सव्हर्स वेव्ह, व्हॉट आर लॉन्जिट्युडनल वेव्ह, आणि हे पॉईंट्स एकदा थरली रीड करा. यू विल हॅव सम थेरॉटिकल MCQs ऑन दॅट. अँड मेजर टाईम पिरियड म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वेव्हलेंथ म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, फेज म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, याला एकदा रिवाइज करा. अँड सो दॅट यू विल अंडरस्टँड दिस चॅप्टर टिल द एंड, राईट. सो नेक्स्ट सेशनमध्ये वी आर गोइंग टू कंटिन्यू द चॅप्टर फ्रॉम द कन्सेप्ट प्रोग्रेसिव्ह वेव्ह, राईट. एक हिंट देऊन ठेवतो. If your wave travels continuously in the given direction, then it is said to be progressive. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. पुढचे सेशन्स जरूर पहा आणि सेशन सिक्वेन्शियली पहा, बिकॉज इट इज नॉट ए मूवी और इट इज नॉट ए वेब सिरीज और TV serial, something like that. It is physics. You have to be updated every time and you must attend each and every lecture to clear the phenomena. Thank you very much.